असं एक वातावरण तयार झालेलं आहे या देशामध्ये की सरकारला जो कोणी विरोध करेल तो देशद्रोही, सरकारला जो कोणी विरोध करेल तो हिंदू विरोधी। कॉम्रेड राजा यांनी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी हा देश हिंदू देश होऊ नये, कारण त्याच्यामुळे या देशामध्ये महाभयानक संकट येईल असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं। आणि त्यांनी जी घटना केली त्या घटनेमध्ये हा देश कुठल्याही धर्माचा किंवा कुठल्याही जातीचा नसेल हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आणि आजचा खरा संघर्ष हाच आहे, दोन विचारसरणीमधला संघर्ष आहे। लोकांना असं वाटतं की विचारसरणी संपली, विचारसरणी संपत नसते, ती वेगवेगळ्या पद्धतीने समोर येत असते। उदाहरणार्थ 20 तारखेला जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं दिल्लीमध्ये, त्याच्यामधनं एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली की शिक्षण व्यवस्थेवरती या विद्यार्थ्यांनी हल्ला केलेला आहे डायरेक्ट, की शिक्षण संस्थेमध्ये बदलाव जरुरी आहे। त्याचबरोबर त्यांनी दुसरी एक लोकशाहीमधली महत्त्वाची संकल्पना मांडलेली आहे की लोकशाहीमध्ये सरकार जे असतं त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, कुठल्याही घटनेची, कुठल्याही संकल्पनेची, कुठल्याही मोहिमेची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे। न्यू एज्युकेशन पॉलिसी आम्ही आणून क्रांती केलेली आहे असं या सरकारचं म्हणणं होतं, पण त्या न्यू एज्युकेशन पॉलिसी नंतर जो गोंधळ झालेला आहे या देशामध्ये, विद्यार्थ्यांनी आत्महत्या करायला लावलेले आहेत, नीट सारख्या परीक्षेमध्ये पेपर फुटलेले आहेत, 152 परीक्षेमध्ये पेपर फुटलेले आहेत, आणि ह्याची जबाबदारी कोणी घेत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। या देशामधल्या बहुतेक सगळ्या विद्यापीठामध्ये RSSचे समर्थक किंवा RSSचे सदस्य असलेली माणसं व्हाईस चान्सलर म्हणून काम करतात। कोण कुठल्या विचारसरणीचा याच्याशी मला काही फारसं घेणं देणं नाही, परंतु काय करतायत परीक्षा फुटीच्या बाबतीत, परीक्षा राष्ट्रीय सगळ्या संघटना स्वतःला राष्ट्रभक्त म्हणवतात, पण जे विद्यार्थी पेपर फुटीच्या विरुद्ध आंदोलन करतात त्यांना राष्ट्रद्रोही म्हणतात। म्हणजे पेपर फुटणारे राष्ट्रप्रेमी आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हा प्रश्न कॉम्रेड राजा सतत विचारत असतात आणि त्यांनी आधी विचारलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर 20 तारखेला विद्यार्थ्यांनी मागितलेलं आहे। अकाउंटेबिलिटी आणि ज्याला आपण म्हणतो लोकशाहीमध्ये जबाबदारी घेणं आवश्यक आहे, ते तुम्ही घेत नाही। हे सरकार म्हणून सरकारला विद्यार्थ्यांनी ठणकावून सांगितलं आणि विद्यार्थ्यांचं ते रौद्र रूप बघून सरकार घाबरलं आणि सरकारच्या शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। दुर्दैवाची परिस्थिती अशी आहे की राजीनामा दिलेल्या इनकॉम्पिटंट मंत्र्याला तो जेव्हा लोकसभेमध्ये आला तेव्हा बीजेपीच्या सदस्यांनी उठून त्याचं स्वागत केलं आणि तो किती चांगला आहे म्हणून सांगितलं। मग चांगला आहे तर त्याचा राजीनामा कशाला घेतला? ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही। वेळा हा थोडा अन्यायाचा मजबूत किल्ला या थोडा हाती घेऊन वेळा हा